नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जी के मास्टर मराठीवरती. आज आपण घेऊन आलेलो ते सर्व पोलीस भरती स्पेशल महाराष्ट्राचा भूगोल. असा टेस्ट कधीच पाहिला नसेल. कृषी, हवामान, अभयारण्य, पर्यटन, दळणवळण, फुल स्लॅबर्स कव्हरेज. एक्झाममध्ये डायरेक्ट येणारे ट्रिकी प्रश्न 90% विद्यार्थी इथे चुकतात. हा टेस्ट सोडवला तरच तुमची तयारी सरफेस लेवल मानली जाईल मित्रांनो. चला तर प्रश्न क्रमांक 1 घेऊयात. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील कापूस पिकासाठी कोणत्या प्रकारची माती सर्वाधिक योग्य आहे? महाराष्ट्रातील कापूस पिकासाठी कोणत्या प्रकारची माती सर्वाधिक योग्य आहे? तर ती काळी माती. काळी माती महाराष्ट्रात कापूसासाठी. महाराष्ट्रातील मान्सून प्रामुख्याने कोणत्या दिशेने येतो? महाराष्ट्रातील मान्सून प्रामुख्याने कोणत्या दिशेने येतो? तर तो नैऋत्य दिशेने येतो. नैऋत्य. ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्प कोणत्या प्रकारचा आहे? ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्प कोणत्या ह्याचा आहे? तर तो अभयारण्य टायगर रिझर्व व्याघ्र प्रकल्प. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या शहरात आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या शहरात आहे? तर तो मुंबई. महाराष्ट्रातील हापूस आंबा कोणत्या हवामानात उत्तम वाढतो? महाराष्ट्रातील हापूस आंबा कोणत्या हवामानात वाढतो? तर तो दमट व सागरी. दमट व सागरी ह्या हवामानात वाढतो. कोकण रेल्वे मुख्यतः कोणत्या भागात धावते? कोकण रेल्वे मुख्यतः कोणत्या भागात धावते? तर ते किनारपट्टी. पेच व्याघ्र प्रकल्प विभागात आहे. पेच व्याघ्र प्रकल्प कोणत्या विभागात आहे? तर तो आहे विदर्भ आणि तो नागपूरमध्ये आहे. पेच व्याघ्र प्रकल्प. महाराष्ट्रातील ऊस उत्पादन कोणत्या भागात जास्त आहे? महाराष्ट्रातील ऊस उत्पादन कोणत्या भागात जास्त आहे? तर ते पश्चिम महाराष्ट्र. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्य कोणत्या भागात आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्य भाग हा सह्याद्री किनारपट्टी आहे. सह्याद्री किनारपट्टी. चिखलदरा हे पर्यटन स्थळ कोणत्या प्रकारचे आहे? चिखलदरा हे पर्यटन स्थळ कोणत्या प्रकारचे आहे? तर ते थंड हवेचे ठिकाण आहे. थंड हवेचे ठिकाण आणि हे अमरावतीमध्ये आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा. ज्वारी हे पीक कोणत्या प्रकारच्या हवामानात घेतले जाते? ज्वारी हे पीक कोणत्या प्रकारच्या हवामानात घेतले जाते? तर ते कोरड्या हवामानात घेतले जाते. महाराष्ट्रातील दुष्काळ प्रवण क्षेत्र कोणते आहे? महाराष्ट्रातील दुष्काळ प्रवण क्षेत्र कोणते आहे? तर ते मराठवाडा आहे. दुष्काळ प्रवण क्षेत्र. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नागझिरा अभयारण्य हा गोंदिया जिल्ह्यात आहे. नागझिरा अभयारण्य गोंदिया जिल्ह्यात. गोगामाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या भागात आहे? गोगामाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या भागात आहे? तर तो विदर्भ भागात आहे. विदर्भ भागात आणि तो अमरावतीमध्ये आहे. अमरावती या जिल्ह्यात आहे मित्रांनो. अमरावती जिल्ह्यात. रब्बी पीक कोणत्या ऋतूमध्ये घेतले जातात? रब्बी पीक कोणत्या ऋतूमध्ये घेतले जातात? तर ते हिवाळ्यामध्ये घेतले जातात. रब्बी पीक हिवाळ्यामध्ये घेतले जातात. महाराष्ट्रातील धान उत्पादन कोणत्या भागात जास्त आहे? महाराष्ट्रातील धान उत्पादन कोणत्या भागात जास्त आहे? तर तो कोकण किनारपट्टी. धान उत्पादन जास्त आहे मित्रांनो तिकडे. रेल्वे जाळे महाराष्ट्रात सर्वाधिक कुठे विकसित आहेत? रेल्वे जाळे महाराष्ट्रात सर्वाधिक विकसित कुठे आहेत? तर ते पठारी भागावर विकसित आहेत. पश्चिम घाट कोणत्या हवामानावर प्रभाव टाकतात? पश्चिम घाट कोणत्या हवामानावर प्रभाव टाकतात? तर तो पर्जन्यमान हवामानावर प्रभाव टाकतात. भंडारा जिल्हा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? भंडारा जिल्हा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? तर तो भात उत्पादनासाठी भंडारा जिल्हा हा फेमस आहे, प्रसिद्ध. महाराष्ट्र पर्यटनमध्ये सर्वाधिक परदेशी पर्यटक कुठे येतात? महाराष्ट्र पर्यटनमध्ये सर्वाधिक पर्यटक कुठे येतात? तर ते अजिंठा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतात. खरीप पिके कोणत्या काळात घेतली जातात? खरीप पिके कोणत्या काळात घेतली जातात? तर ते पावसाळा खरीप पिके. महाराष्ट्रातील सर्वात मोठे वनक्षेत्र कोणत्या भागात आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे वनक्षेत्र हे विदर्भात आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे वनक्षेत्र विदर्भ. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो सातारा कोल्हापूर व्याघ्र प्रकल्प सह्याद्री. महाराष्ट्रातील प्रमुख बंदर कोणते आहे? महाराष्ट्रातील प्रमुख बंदर हे मुंबई आहे. सर्वात मोठे बंदर हे महाराष्ट्रातील मुंबईच आहे. राष्ट्रीय महामार्ग कोणाच्या नियंत्रणाखाली असतात?
राष्ट्रीय महामार्ग कोणाच्या नियंत्रणाखाली असतात? तर ते केंद्र सरकार. केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली काम करतात ते. महाराष्ट्रातील सर्वात कोरडा भाग कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात भाग हा मराठवाडाच आहे. महाराष्ट्रातील सर्वात कोरडा भाग हा मराठवाडा आहे. वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या स्तरावर लागू आहे? वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या स्तरावर लागू आहे? तर तो केंद्र स्तरावर लागू आहे. पर्यटन विकास कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे? पर्यटन विकास कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतो? तर तो सर्व घटकावर असतो. पर्यटन विकास अवलंबून सर्व घटक लागतात त्याला. महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाना कुठे आहेत? महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने कुठे आहेत? तर ते आहेत पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र सर्वाधिक कारखाने. प्रश्न क्रमांक 30. दळणवळण साधने मध्ये कोण येते? मित्रांनो, दळणवळण साधनेमध्ये कोण येते याचं उत्तर तुम्ही द्या आणि कमेंट करून नक्की सांगायचं उत्तर तुम्ही. मित्रांनो, SRP लेवल पार करायचं असेल तर आपले 30 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. 30पैकी तुम्हाला किती बरोबर येतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि इथेच मेहनत लागते. तुमचा स्कोर किती आला कमेंटमध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला ऑन करा. पुढचे हेवी टेस्ट चुकवू नका. पुढचा टॉपिक कोणता हवे ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांना पण शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.